नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण करणार आहोत महाशिवरात्र विशेष असे कुरकुरीत साबुदाण्याचे वडे. वरून एकदम कुरकुरीत व आतून एकदम सॉफ्ट असे योग्य प्रमाणामध्ये आपण हे जे वडे आहेत ते करणार आहोत. बहुतेक वेळा आपण वडा तळताना तो तेलामध्ये जाऊन फुटतो, तर तो वडा जो आहे तो फुटू नये यासाठी आपण टिप्स देखील बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इथे वड्यासोबत लागणारी चटणी जी आहे ती तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा सेंधव मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि साधारण 1 इंचभर एवढं आलं घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा कप इथे मी दही घेतलेलं आहे. आता हे जे दही आहे ते कमी आंबट असं दही मी इथे वापरलेलं आहे. जास्त आंबट असं दही घेऊ नका, नाहीतर आपली चटणी जी आहे ती एकदम आंबट होईल आणि जास्त वेळासाठी टिकणार देखील नाही. तर सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व गोष्टी घालून घेऊया व मिक्सरमधून आपली चटणी जी आहे ती एकदम बारीकसर अशी वाटून घेऊया. तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचे मी साल काढून घेतलेलं आहे. जर तुम्हाला सालीसकट घ्यायचे असतील तसे घेतले तरी पण चालतील. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मीडियमसर अशी आपल्याला ही जी चटणी आहे ती वाटून घ्यायची आहे. तर एकदम घट्ट ठेवू नका, साधारण मीडियम पातळ अशी ही चटणी आहे ती आपल्याला ठेवायची आहे. यामध्ये थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल. तर इथे 1 कप प्रमाणामध्ये साबुदाणा जो आहे तो 6 ते 7 तासासाठी मी भिजत घातलेला आहे. यामध्ये 1 कप साबुदाणा घेतलेला आहे, तर 1 कप एवढंच मी पाणी घातलेलं आहे. 1 कपपेक्षा जास्त पाणी घालू नका, नाही तर साबुदाणा एकदम पचपचित होईल. यासाठी 1 कप साबुदाणा भिजवल्यानंतर 2 कप होतो, तर त्यासाठी 1 कप प्रमाणामध्ये इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा सेंधव मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि अर्धा कप मी भाजलेल्या दाण्यांचा कूट घेतलेला आहे. साधारण जाडसर असा हा जो कूट आहे तो ठेवलेला आहे, म्हणजे वड्यामध्ये त्याचा क्रंच जो आहे तो खाताना छान लागतो यासाठी. आता सर्व गोष्टी आपण मिक्स करून घेऊया. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये साबुदाणा, आलं आणि मिरचीचा ठेचा, जिरे सर्व गोष्टी घालून घेऊया व मिक्स करून घेऊया. आता इथे मी मिरचीचं प्रमाण जे आहे ते 4 ते 5च घेतलेले आहे. जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून थोडीशी मिरची वाढवली तरी पण चालणार आहे. आता यामध्ये दाण्यांचा कूट घालूया, बटाटा घालूया. बटाट्याचं प्रमाण इथे अजिबात जास्त वाढवू नका. जर बटाटा जास्त प्रमाणात घेतला तर आपला वडा जो आहे तो आतून एकदम चिवट आणि असा सॉफ्ट तयार होईल, कुरकुरीत होणार नाही. यासाठी दिलेल्या प्रमाणामध्येच बटाटा जो आहे तो घ्या. तर इथे मी मीडियम आकाराचे 2 बटाटे उकडून घेतले, तर ते 1 कप एवढे तयार झाले. तर 1 कप आपण साबुदाणा घेतला आहे तो भिजवून 2 कप होतो, तर भिजवलेल्या 2 कप साबुदाण्यासाठी 1 कप बटाट्याचं प्रमाण इथे योग्य आहे. तर तेवढंच तुम्ही बटाटा घेऊन हे वडे नक्की ट्राय करून बघा. एकदम कुरकुरीत आणि आतून थोडेसे सॉफ्ट असे हे वडे आहेत जे तयार होतील. तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्याला व्यवस्थित अशी बाइंडिंग आली पाहिजे. तर इथे आपलं व्यवस्थित वड्याचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आता आपण वडे जे आहेत ते करून घेऊया. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं व वडे जे आहेत ते तुम्हाला ज्या आकारामध्ये हवेत त्या आकारामध्ये करून घ्या. साधारण आपण वडे गोल करून त्याला हातावरती अशा प्रकारे प्रेस करतो. तर इथे मी नॉर्मल आपला वड्यांचा शेप जो आहे तो मी इथे देऊन घेतलेला आहे. तर वडे तेलामध्ये गेल्यावरती फुटू नये यासाठी टीप ही आहे की तुम्ही वडे करताना अजिबात पाण्याचा हात लावू नका. त्यामुळे हे वडे जे आहेत ते तेलामध्ये जाऊन फुटतात. व दुसरी गोष्ट अशी की आपण मिरची जर जास्त जाड अशी ठेवली तर ती जर एखाद्या वेळेस वरच्या बाजूला असेल तर ती तेलामध्ये जाऊन पटकन फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला वडा देखील इथे फुटतो. तरी हा 2 टीप लक्षात ठेवा. व जेव्हा आपण वडे तळणार आहोत तेव्हा लगेच आपल्याला तेलामध्ये चमचा घालायचा नाही आहे. 1 मिनिटभरासाठी आपल्याला हा जो वडा आहे तो तेलामध्ये तळू द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण याला व्यवस्थित असं पलटून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्ही वडे जे आहेत ते करू शकता. आता हा जो छोटासा वडा केला आहे तो तुम्ही साबुदाणा पॉपकॉर्न किंवा साबुदाणा बॉल म्हणून सर्व करू शकता. आणि अशा शेपमध्ये जर केला तर तुम्ही साबुदाणा स्टिक म्हणून हा जो वडा आहे तो तुम्ही सर्व करू शकता. म्हणजे दिसायला वेगळा आकार दिसतो, चव एकच आहे, पण काहीतरी नवीन बघून खाण्याची इच्छा होते. जर ज्यांना वडा आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही जर करून दिला तर एखाद्या वेळेस खाण्याची इच्छा देखील समोरच्याला होऊ शकते. तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे हे वडे जे आहेत ते करून घेऊ शकता. तर इथे मी आपले सर्व वडे जे आहेत ते करून घेतले आहेत व तुम्ही बघू शकता जाडीला मी इतपतच ठेवले आहेत. जास्त जाड असे वडे ठेवायचे नाही आहेत. तर साधारण 1 मीडियम साईजमध्ये एवढेच वडे करून घ्यायचे आहेत. तर इथे 15 वडे जे आहेत ते 1 कप साबुदाण्यामध्ये तयार झालेले आहेत.
त्याप्रमाणे तुम्हाला जर अजून जास्त हवं असतील तर या प्रमाणामध्ये तुम्ही दुप्पट देखील करू शकता. तर आता इथे मी तेल जे आहे ते व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे. आता गॅसचा फ्लेम जो आहे तो इथे लो ठेवायचा आहे व लो फ्लेमवरती आपल्याला हे साबुदाणे वडे जे आहेत ते छान दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम जास्त वाढवू नका, नाहीतर आतून जे वडे आहेत ते एकदम कच्चे राहतात, फक्त वरूनच तळले जातात यासाठी. आणि आता साधारण 1 मिनिटभर आपण ह्याला असंच तळून देणार आहोत आणि त्यानंतरच झाऱ्याने आपण ह्याला पलटून घेणार आहोत. त्याआधी अजिबात तेलामध्ये झारा घालू नका, नाहीतर वडे जे आहेत ते फुटण्याची शक्यता असते व साबुदाण्याचा जो चिकटपणा आहे तो आपल्या झाऱ्याला लागतो. त्यामुळे अजिबात लगेच झारा घालू नका. साधारण 1 ते 2 मिनटं ह्याला व्यवस्थित एका साईडने तळू द्या. असा पण आपला गॅस जो आहे तो कमीच आहे, त्यामुळे वडे वगैरे करपणार नाही. त्यामुळे तुम्ही साधारण 1-2 ते 3 मिनटामध्ये ह्याला पलटून घेऊ शकता. तर तुम्ही इथे बघू शकता 1 ते 2 मिनटं झालेले आहेत व आपला वडा जो आहे तो खालून व्यवस्थित तळला गेला आहे, वरून पण तो एकदम स्टेबल झालेला आहे आणि त्यानंतरच मी ह्याला पलटून घेतलं आहे. तर आता हे 3 वडे मी इथे घेतलेले आहेत. गॅसचा फ्लेम देखील लो आहे. तर आपल्याला साधारण 6 ते 7 मिनटं लागतील हे वडे तळण्यासाठी. आता हे जे वडे आहेत ते साधारण 1 तासासाठी असेच कुरकुरीत राहतात जर तुम्ही व्यवस्थित बारीक गॅसवरती तळले तर. तुम्ही इथे बघू शकता आपले वडे जे आहेत ते छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून झालेले आहेत. आता ह्याला आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. व्यवस्थित आधी तेल निथळून घ्यायचं आणि त्यानंतर टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं. तर अशाच प्रकारे इथे सर्व वडे जे आहेत ते मी तळून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपले मस्त असे कुरकुरीत साबुदाणा वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत. सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे आपले मस्त असे इथे कुरकुरीत साबुदाण्याचे वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत. योग्य प्रमाण दिलेलं आहे, ते प्रमाण देऊन तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा. आता हे जे वडे आहेत ते तुम्ही साधारण 1 दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. 1 दिवस हे वडे जे आहेत ते आरामामध्ये फ्रीजमध्ये राहतात. जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा 1 तास आधी तुम्ही फक्त फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा व त्यानंतर तुम्ही तळून ह्याला लगेच खाऊ शकता. तर जसं की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये देखील हे जे वडे आहेत ते करू शकता. म्हणजे खाणाऱ्याला पण एकदम काहीतरी नवीन खातोय असं वाटेल यासाठी. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा व कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.